आमच्या भीमाची जयंती जगात भारी. भीमराया घे तुझ्या लेकराची वंदना. नमस्कार, मी गौरी पाटील आणि तुम्ही पाहत आहात स्टार अपेक्स न्यूज. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धर्म स्वीकारण्यासाठी नागपूरचीच का निवड केली, या मागं नेमकं कारण काय, तर चला मी तुम्हाला सांगते. सुरुवातीला नागपूरचे नाव ठरलेच नव्हते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा ठिकाणासाठी विविध नाव पुढे आले, पण विशेष म्हणजे यामध्ये सुरुवातीला नागपूर नव्हतेच, तर वाराणसी येथील सारनाथ हे ठिकाण सुरुवातीला चर्चेत आले होते आणि याच ठिकाणी गौतम बुद्धांनी पहिला उपदेश केला आणि भिक्षू संघाची स्थापना केली आणि यामुळेच हे ठिकाण अनेकांनी सुचविले होते. त्यानंतर अनेक पर्याय पुढे आले. शेवटी मुंबई हे ठिकाण निश्चित होत आले होते. पण नागपूर नागवंशीयांची राजधानी धर्म परिवर्तनासाठी नागपूरची निवड करण्यास काही प्रमुख कारणे होती. यामध्ये पूर्वी नागपूर ही नागवंशीयांची राजधानी होती. नागवंशीय लोक हे पूर्वाश्रमीचे बौद्ध मानले जातात आणि यामुळे नागपुरात धम्मदीक्षा समारंभ झाल्यास मोठ्या संख्येने लोक सहभागी होतील असे मत होते. तसेच नागपूर हे देशाच्या केंद्रस्थानी असल्याने दळणवळणाच्या दृष्टीनेही सोयीचे ठिकाण होते आणि लाखो अनुयायांसह बाबासाहेब आंबेडकर बौद्ध धर्मात पूर्वनियोजनानुसार तो दिवस अशोका विजय दशमीचा होता. म्हणजेच 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपुरातील अंबाझरी रोडवर दीक्षाभूमी येथे सकाळी 9:30च्या सुमारास बाबासाहेब व माईसाहेब आंबेडकर यांचा बौद्ध धम्म दीक्षा विधिपूज्य भन्नते चंद्रमणी महास्तीवर यांनी केला. तसेच याच मंडपात स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुमारे 5 लाखापेक्षा अधिक बांधवांना 22 धम्म प्रतिज्ञा देऊन स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा दिली.